वाचनालयाची सुरुवात कधी झाली? 1986-87 वाचनालयाची सुरुवात. आज रोजी वाचनालय तालुका क वर्ग प्राप्त आहे आणि 86 चालू. जेव्हा हे म्हणजे चालू झालं ग्रंथालय तेव्हा एवढे पुस्तक होते की कमी नाही, होते? सुरुवातीला 500 पुस्तकापासून सुरुवात झाली. आज रोजी जवळपास 25,000 पुस्तकाचा म्हणजे हा प्रवास 500पासून 25,000पर्यंतचा प्रवास आहे. अगदी सुरू. आपल्या वाचनालयात सभासद किती आहेत? 500. एकूण सभासद 500. त्यामध्ये बालविभाग पण आहे, महिला विभाग पण आहे आणि एकूण जण. ग्रंथपालाचे काम काय आहे? ग्रंथपालाची कामे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे, त्यानंतर पुस्तक खरेदी करणे, पुस्तकाची योग्य मांडणी करणे, वाचकांना पुस्तक देणे, वाचक करून पुस्तक वापस घेणे इत्यादी कामे. हे ग्रंथालय किती स्टार्ट कितीला होतं? वेळ सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 4:30 ते 7:30. दिवसभरमध्ये हा सुट्टी असते. आपण हे सर्व पुस्तके कुठे आणता? पुस्तक वेगवेगळ्या ठिकाणी, कधी नांदेड, कधी पुणे, वेगवेगळे प्रकाशन जसे जसे येते तसं खरेदी. सर, आपल्याला सामाजिक भान म्हणून एखादा कार्यकर्ता किंवा एखादी संस्था आपल्या वाचनालयाला पुस्तक भेट म्हणून देऊ शकतात. पण आपल्याकडं तसे उदार लोक कमी देऊ शकतात. म्हणजे मग देणगीमध्ये जातात. मग शासनाकडून हे पुस्तकं येतात की काय वैयक्तिक? नाही, वैयक्तिक खरेदी असते. वैयक्तिक खरेदी, अनुदानातून खरेदी पुस्तक वाचायचं तिथं ठेवायचं? नाही, सभासद वाचनाचा सभासद झाल्यानंतर पुस्तकं 2 पुस्तकं दरवेळी घेऊन जाऊ शकतात घरी आणि ते परत केल्यानंतर नंतर वाचनालयाच्या सभासद नोंदणीची प्रक्रिया काय आहे? सभासद नोंदणीची प्रक्रिया 10 रुपये सदस्य फी, 10 रुपये मासिक फी, 30 रुपये डिपॉझिट अनामत, एकूण 50 रुपये सुरुवातीला, नंतर 10 रुपये महिना. जर खातं बंद केलं, सभासद बंद केली तर 30 रुपये परत मिळणार. मिनिमम शुल्कवर समजा आपल्याला वाचनालयाचा सभासद होता येते. धन्यवाद. विचारा. हो, त्यासाठी बालविभाग पण तिकडे आम्हाला जागेची अडचण आणि ॲडजस्ट आहे. सर, तुमचं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला भेटल्याबद्दल थँक्यू सर.